नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणे मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत महाराष्ट्र राज्यातील BAMS ॲडमिशन प्रक्रियेविषयी। महाराष्ट्र राज्यामध्ये किती प्रकारचे BAMS कॉलेजेस आहेत, त्याचबरोबर त्यांचा मागच्या वर्षीचा कट ऑफ काय होता, त्याचबरोबर प्रवेश प्रक्रिया ज्या आहेत BAMSच्या त्या कशा प्रकारे चालतात, याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे। त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। व्हिडिओला आपण सुरुवात करतोय। व्हिडिओचा विषय आहे BAMS ॲडमिशन इन महाराष्ट्र। जर एखाद्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यामध्ये BAMS करायचं असेल तर नेमक्या कोणत्या प्रक्रिया आहेत, महाराष्ट्र राज्यामध्ये किती प्रकारचे BAMS कॉलेजेस आहेत, त्याचबरोबर 2024चा त्यांचा कट ऑफ काय होता, लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट 2024ला किती मार्क्सला कॅटेगरी वाईज होते, त्याचबरोबर यावर्षी विद्यार्थ्यांना किती मार्क्स अपेक्षित आहे, याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आता आपण पाहणार आहोत। सुरुवात करूयात महाराष्ट्र राज्यामध्ये टाइप्स ऑफ BAMS कॉलेजेस, म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये किती प्रकारचे BAMS कॉलेजेस आहेत, इथपासून आपण सुरुवात करूयात। महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये 3 प्रकारचे BAMS कॉलेजेस असलेले आपल्याला पाहायला मिळतात। पहिला प्रकार आहे गव्हर्नमेंट BAMS कॉलेज, किंवा याच्यामध्ये काही कॉलेज सुरुवातीला प्रायव्हेट होते, नंतर त्यांना गव्हर्नमेंटचा स्टेटस देण्यात आलेला आहे, त्याला गव्हर्नमेंट ॲडेड सुद्धा म्हणतो। म्हणजेच गव्हर्नमेंट प्लस गव्हर्नमेंट ॲडेड मिळून आपण त्याला गव्हर्नमेंट BAMS कॉलेजेस म्हणतो। त्याची संख्या सध्या महाराष्ट्रामध्ये 22 आहे। दुसऱ्या प्रकारचे कॉलेज आहेत प्रायव्हेट ऑब्लिक सेमी गव्हर्नमेंट BAMS कॉलेज, म्हणजेच प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट BAMS कॉलेज आपण ज्याला म्हणतो। त्याची संख्या 104 आहे सध्याला महाराष्ट्राच्या राज्यामध्ये। आणि डीम युनिव्हर्सिटीचा जर आपण विचार केला तर हे संपूर्ण प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत डीम। तर डीम युनिव्हर्सिटीचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याच्या घडीला 5 डीम युनिव्हर्सिटी BAMSच्या ॲडमिशनसाठी उपलब्ध आहेत। तिन्ही कॉलेजमध्ये काय फरक आहे ते आपण पुढे समजून घेऊयात। ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती कशा प्रकारे चालते बघा। महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट ऑब्लिक सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसची जी काही स्टेट कोट्याची काउन्सिलिंग प्रक्रिया आहे ती महाराष्ट्र शासनाच्या CET सेलच्या वेबसाईटवरून चालत असते, म्हणजे ज्याला आपण स्टेट कोटा 85% अशी काउन्सिलिंग प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो। याच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट BAMS कॉलेज त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट BAMS कॉलेज याची जी काउन्सिलिंग प्रक्रिया आहे याला 85% स्टेट काउन्सिलिंग प्रक्रिया किंवा याला आपण डोमेसाइल स्टेट काउन्सिलिंग प्रक्रिया असं म्हणतो। यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सीट रिझर्व्ह असतात। 2 क्रायटेरिया आहेत डोमेसाइल स्टेट काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेण्याचे। पहिला क्रायटेरिया आहे विद्यार्थ्याची 10वी आणि 12वी महाराष्ट्र राज्यातून झाली पाहिजे, आणि दुसरा क्रायटेरिया आहे विद्यार्थ्याचं डोमेसाइल सर्टिफिकेट महाराष्ट्राचं पाहिजे। हे विद्यार्थी स्टेट कोटा अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये फॉर्म भरू शकतात। त्याच्या अंतर्गत गव्हर्नमेंट, दुसऱ्या प्रकारातले आहेत प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतो, त्या ठिकाणी भाग घेऊ शकतात। दुसरी एक काउन्सिलिंग प्रक्रिया आहे CET सेलच्याच वेबसाईटवरून चालत असते। हे आहे सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजेससाठी ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंग 15% सीट। म्हणजेच महाराष्ट्र स्टेट हे BAMSच्या काउन्सिलिंग प्रक्रियेसाठी ओपन स्टेट कोटा राज्य आहे। बाहेरच्या राज्यातील विद्यार्थ्यांना जर महाराष्ट्रामध्ये यायचं असेल तर AACCCच्या वेबसाईटवरून गव्हर्नमेंट कॉलेजला येऊ शकतात। त्याचबरोबर जर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला यायचं असेल तर CET सेलच्या वेबसाईटवर आणखी एक प्रवेश प्रक्रिया आहे ज्याला 15% ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट कॉलेजेस असं म्हणतो। याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी भाग घेऊ शकतो आणि याच्यामध्ये सुद्धा कॉलेज मिळवू शकतो। ही प्रक्रिया काय आहे याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना यूट्यूब चॅनल मार्फत देणारच आहोत। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तिसरी महत्त्वाची आहे की AACCCच्या वेबसाईटवरून चालणारी प्रवेश प्रक्रिया। याच्यामध्ये 3 टाईपच्या कॉलेजचे सीट भरल्या जातात। संपूर्ण देशभरातील जेवढे गव्हर्नमेंट BAMS कॉलेजेस आहेत त्याच्या 15% सीट, त्याचबरोबर जेवढ्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत BAMSच्या याच्यामध्ये बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचं BAMS कॉलेज आहे सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये। काही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा आहेत, टॉपचे जे कॉलेज आहेत ते सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये येतात। आणि डीम युनिव्हर्सिटीच्या 100% सीट
या सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत भरल्या जातात. तर ही एक प्रक्रिया. अशा प्रकारे 3 प्रवेश प्रक्रिया आहेत. एक आहे स्टेट कोटा 85%, दुसरी आहे महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस मधला ऑल इंडिया कोटा 15% आणि दुसरी आहे ऑल इंडिया कोटा AACCC, ज्याच्यामध्ये डीम युनिव्हर्सिटी, सेंट्रल युनिव्हर्सिटी आणि बाहेरच्या राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेज 15%. ह्या अशा प्रकारे महाराष्ट्र राज्यातील BAMS ला ऍडमिशन घेण्यासाठी विद्यार्थी 3 प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग त्या ठिकाणी घेऊ शकतो. सीटचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं BAMS कॉलेजचं आपण समजून घेऊयात. जर गव्हर्नमेंट कॉलेज असेल BAMSचं, 100 सीट असतील त्या कॉलेजला, तर 85% सीट या स्टेटच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत आणि 15% सीट ऑल इंडिया कोटा AACCC ला या ठिकाणी जातात. जर महाराष्ट्र राज्यातलं प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असेल तर याच्या सीट डिस्ट्रीब्युशन 3 भागामध्ये विभागलेलं आपल्याला पाहायला मिळते. एक आहे स्टेट कोट्याच्या काही सीट राखीव असतात, 85% स्टेट कोट्याच्या डोमेसाइल विद्यार्थ्यांसाठी. दुसरा आहे बाहेरच्या राज्यातील म्हणजे अदर स्टेट ओपन कोटा किंवा ज्याला आपण प्रायव्हेट कॉलेजचा ऑल इंडिया कोटा म्हणू शकतो, 15% सीट ह्या त्यासाठी रिझर्व आहेत. याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी भाग घेऊ शकतो. आणि तिसरा आहे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या मॅनेजमेंटच्या सीट, म्हणजे कॉलेजच्या मॅनेजमेंटच्या स्वतःच्या काही सीट या ठिकाणी रिझर्व असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. जर डीम युनिव्हर्सिटी असेल तर सीट 2 भागामध्ये विभागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे मॅनेजमेंट कोट्याच्या सीट डीम युनिव्हर्सिटीच्या आणि दुसरं आहे डीमच्या NRI सीट. अशा प्रकारे सीटचं डिस्ट्रीब्युशन प्रत्येक कॉलेज वाईज महाराष्ट्र राज्यातील BAMSच्या ऍडमिशन प्रक्रियेमध्ये आहे. आता आपण पाहूयात की कट ऑफ काय होता कॅटेगरी वाईज. मागच्या वर्षी कोणत्या कॅटेगरीला किती मार्क्सला महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट BAMS कॉलेज मिळालेलं आहे. 2 प्रकारचे त्या ठिकाणी सीटचे रिझर्वेशन आणखी असलेले आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे जनरल किंवा वुमन. म्हणजेच एखाद्या कॅटेगरीला काही सीट रिझर्व असतील तर त्यातल्या 30% सीट त्या कॅटेगरीतल्या वुमनसाठी रिझर्व असतात, म्हणजेच मुलींसाठी रिझर्व असतात. त्याला आपण 30% महिला आरक्षण जे म्हणतो त्याच्या अंतर्गत त्या सीट असतात. त्यामुळे कट ऑफ सुद्धा 2 भागामध्ये येतो, जनरल आणि वुमन. आता आपण असं समजून घेऊयात की एखाद्या कॅटेगरीला 10 सीट आहेत. एखाद्या SCBC कॅटेगरी आपण पकडू, यांना 10 सीट आहेत, तर यातल्या 30% म्हणजे 3 सीट ह्या फक्त वुमनसाठी राखीव असतात. यामध्ये जेंट्स किंवा विद्यार्थी किंवा मेल कॅन्डिडेट येऊ शकत नाही. आणि उरलेल्या 7 सीट आहेत ह्या जनरल सीट आहेत. याच्यामध्ये मुलं प्लस मुली म्हणजे बॉईज प्लस गर्ल मेरिटवर कोणीही असू शकतं. फक्त मुलींच्या सीटवर मुलाला त्या ठिकाणी ऍडमिशन दिलं जात नाही, परंतु जनरल सीटमध्ये मुलगी त्या ठिकाणी इन्क्लूड केली जाते. तर ह्या 2 प्रकारामध्ये त्याचे कट ऑफ आहेत. आपण आता सध्या जनरलचा कट ऑफ डिस्कस करूयात. हे संपूर्ण चार्ट जो आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी जनरल पूर्ण डिटेलिंग पाहू शकता. आपण जनरल कट ऑफ पाहूयात. ऑनलाईन स्टे वॅकन्सी जो शेवटचा राऊंड झालेला आहे त्याचा पाहूयात. ओपन कॅटेगरी गव्हर्नमेंट BAMS कॉलेज महाराष्ट्र 529 लास्ट विद्यार्थी. OBC SBC कॅटेगरी 458, SCBC 448, VJ 526, NT1 367, NT2 365, NT3 353, SC 458 आणि त्याच्या अगोदर कमी मार्क्सला सुद्धा मिळालेलं होतं 414ला. ST कॅटेगरीचा विचार केला तर 326. असा राऊंड वाईज राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3, ऑनलाईन स्टे 1, ऑनलाईन स्टे 2, ऑनलाईन स्टे 3, ऑनलाईन स्टे 4 पर्यंत अशा प्रकारे राऊंड झालेले होते. पूर्ण कट ऑफची PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अशा प्रकारे महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट BAMS कॉलेजचा कट ऑफ मागच्या वर्षी राहिलेला आहे. प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी जनरलचा आपण विचार केला तर आपण या ठिकाणी पाहूयात की ऑनलाईन स्टे वॅकन्सी 4 पर्यंत कशा प्रकारे राहिलेला आहे. ओपन 343ला शेवटचं प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट BAMS कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये मिळालेलं होतं. याच्यामध्ये मी जो म्हटलेला आहे 15% ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट कॉलेजचा 373 पर्यंत या ठिकाणी गेलेला होता. OBC SBC कॅटेगरीचा विचार केला तर 341 मार्क्सला मिळालेलं होतं BAMS प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट. SCBC कॅटेगरीचा विचार केला तर अगदी SCBCचं मेरिट मागच्या वर्षी कमी आलेलं होतं. 335 पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये BAMS प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज SCBC कॅटेगरीला मिळालेलं होतं. VJ कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 341, NT1चा विचार केला तर 367, NT2चा विचार केला तर 343, NT3चा विचार केला तर 353, SC कॅटेगरी 340 पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये BAMS प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं होतं. ST कॅटेगरीचा विचार केला तर 267 पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये BAMS प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं
होतं. पुढे जाऊयात महाराष्ट्र राज्यातील डीम युनिव्हर्सिटी. आता आपण समजून घेऊयात की डीम युनिव्हर्सिटी, प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज, त्याचबरोबर गव्हर्नमेंट कॉलेज याच्यामध्ये बेसिक फरक काय आहे. तर याच्यामध्ये CET सेलच्या वेबसाईटवरून ज्या काउन्सिलिंग प्रक्रिया होतात, गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट या कॉलेजवर बऱ्यापैकी गव्हर्नमेंटचा कंट्रोल असतो आणि यांची युनिव्हर्सिटी जी आहे ती MUHS नाशिक, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक या ठिकाणी आहे आणि ती पूर्णतः गव्हर्नमेंट आहे. म्हणजे या कॉलेजमधून जर तुम्ही डिग्री केली तर तुम्हाला MUHS नाशिकची डिग्री मिळते. परंतु डीम हे पूर्णतः प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत. याच्यावर गव्हर्नमेंटचा फी संदर्भात असेल किंवा याच्या एक्झाम संदर्भात असेल, गव्हर्नमेंटचा कंट्रोल या ठिकाणी नसतो, त्या युनिव्हर्सिटीचा त्या ठिकाणी कंट्रोल असतो. त्याचबरोबर गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस मिळाल तर या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या जेवढ्या काही योजना आहेत किंवा जेवढ्या काही फी माफीच्या स्कॉलरशिप आहेत विद्यार्थ्यांना, तर संपूर्ण मिळत असतात. डीम युनिव्हर्सिटीला विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही. विद्यार्थी कुठल्याही कॅटेगरीचा असेल तर त्या विद्यार्थ्याला सारखीच फीस त्या ठिकाणी भरावी लागते. डीमची मध्ये स्कॉलरशिप मिळणार अशा प्रकारचे GR, अशा प्रकारच्या बातम्या मागे येऊन गेलेल्या आहेत, परंतु अद्याप डीम युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळालेली नाही. पूर्णतः प्रायव्हेट कॉलेज आहेत. एक प्रकारे आपण त्याला मॅनेजमेंटचं सुद्धा ॲडमिशन म्हणू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स येतात असे विद्यार्थी डीम युनिव्हर्सिटीचा त्या ठिकाणी विचार करू शकतात. महाराष्ट्र राज्यातील डीम युनिव्हर्सिटीचा जर आपण विचार केला तर सध्याच्या घडीला 5 डीम युनिव्हर्सिटी असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पहिला आहे DY पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेदा अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई, सगळ्यात हायेस्ट फीसचं BMS कॉलेज महाराष्ट्र राज्यातील किंवा आपण त्याला देशातील सुद्धा म्हणू शकतो. कुठला असेल तर DY पाटील आयुर्वेदिक कॉलेज मुंबई. फीस 8 लाख पर इयर जवळपास या ठिकाणी इतकी फीस आहे. याचा कट ऑफ जर आपण बघितला तर 255 मार्क्सला मिळालेला आहे. राऊंड 2 ला 251, राऊंड 3 ला 250. त्याच्यानंतर पुढचं कॉलेज आहे DY पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेदा अँड रिसर्च सेंटर पुणे. पुण्यामध्ये आणखी एक कॅम्पस यांचा आहे. जवळपास 6 लाख पर इयर फीस आहे. पहिल्या राऊंडचा कट ऑफ 361, दुसरा 332, तिसरा राऊंड 359. त्याच्यानंतर पुढचा आहे भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आयुर्वेदा पुणे. पुण्यात आणखी एक BMS डीम युनिव्हर्सिटी आहे, म्हणजे पुणे DY पाटील आणि भारती विद्यापीठ. यांची फीस जवळपास 5.5 लाख पर इयर आहे. पहिल्या राऊंडचा कट ऑफ 391, दुसऱ्या राऊंडचा 370, तिसऱ्या राऊंडचा 396 पर्यंत गेलेला होता. चौथं कॉलेज आहे विदर्भामध्ये महात्मा गांधी आयुर्वेदिक कॉलेज अँड रिसर्च सेंटर वर्धा. जवळपास 6 लाख पर इयर फीस आहे. कट ऑफ जर आपण बघितला, पहिला 287, दुसरा राऊंड 272, तिसरा राऊंड 293. त्याच्यानंतर पुढचं कॉलेज आहे प्रवरा रुरल आयुर्वेदिक कॉलेज लोणी. हे नवीन कॉलेज आहे. फीस स्ट्रक्चर आहे 4,96,000 प्रतिवर्ष आणि पहिल्या राऊंडचा कट ऑफ 330, दुसऱ्या राऊंडचा 322, तिसऱ्या राऊंडचा 367. जर तुम्ही कट ऑफवर लक्ष दिलं तर लोणीची फीस या ठिकाणी कमी असल्यामुळे याचं मेरिट बाकी कॉलेजच्या तुलनेमध्ये थोडंसं हायर साईडला असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. डीमचं एक आहे, जेवढी फीस जास्त तेवढं मेरिट कमी येतं, जेवढी फीस कमी तेवढं मेरिट त्या ठिकाणी जास्त गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ज्या विद्यार्थ्यांना या रेंजमध्ये मार्क्स येत असतील ते विद्यार्थी डीम युनिव्हर्सिटीचा विचार करू शकतात. म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये BMS मिळवणं विद्यार्थ्यांना जर सेफ स्कोर किंवा सेफ झोनमध्ये जायचं असेल तर विद्यार्थ्यांना 300च्या पुढे मार्क्स असेल तर महाराष्ट्र राज्यामध्ये BMS विद्यार्थ्यांना मिळू शकतं. कारण BMS कॉलेज जे वाढत असतात महाराष्ट्रामध्ये, दरवर्षी प्रचंड प्रमाणात BMS कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये वाढत असतात. 10 ते 15 कॉलेज दरवर्षी एका वर्षी येण्याचा ट्रेंड महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या सुरू आहे. जवळपास 104 पर्यंत प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज सध्या पोहोचलेले आहेत. त्यामुळे BMS जर तुम्हाला मिळवायचं असेल तर सेफ झोन, सेफ स्कोर असेल 300च्या प्लस जाणं हे महाराष्ट्र राज्यामध्ये BMS साठी सेफ झोन असू शकतो. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण BHMS, फिजिओथेरपी या कोर्सेस विषयी सुद्धा डिटेल डिस्कशन पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हॉट्सअपवर अपडेट्स हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे पेड काउन्सिलिंग सर्व्हिस जॉईन करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आमचे जे काही ऑफिशियल नंबर आहेत, आमचे 2च ऑफिशियल नंबर आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते नंबर दिलेले आहेत, त्याचबरोबर ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.